तर मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरला। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा जो आहे तो आता ठरलेला आहे। उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीचे 5800 मतं लागणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबई शिक्षकमधील 402 मतपत्रिका अवैध ठरलेल्या आहेत। एकूण 12000 मतपत्रिकांची तपासणी ही आता पूर्ण झालेली आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा जो आहे तो आता ठरलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आता उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीचे 5800 मतं लागणार। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, उर्षेला आपण पाहतोय की 3 मतदारसंघांची मतमोजणी ही नवी नेरूळमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये मुंबई पदवीधर, त्याचबरोबर मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघांची मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे। मात्र यामध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघाची एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे। एकूण 12000 मतपत्रिका ज्या आहेत त्या पूर्णपणे तपासण्यात आलेल्या होत्या, त्या योग्य असल्याचं समोर आलेलं आहे। तर मुंबई शिक्षक मतदारसंघातील 402 मतपत्रिका या अवैध ठरवण्यात आलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठीचा कोटा हा निश्चित करण्यात आलेला आहे। पहिल्या पसंतीची 5800 मतं जी आहेत ती विजय उमेदवारासाठी योग्य ठरतील आणि त्यानंतर त्याची जिंकण्याचा जो कोटा आहे तो 5800 इतका ठरवण्यात आल्याचं समोर आलेला आहे। तर दुसरीकडे मुंबई पदवीधरमध्ये सुद्धा ज्या मतपत्रिका होत्या त्या सुद्धा तपासण्यात आल्या, पडताळण्यात आल्या, त्या सुद्धा योग्य असल्याचं समोर आलेलं आहे। मात्र त्यामध्ये अवैध आणि वैध मतं जी आहेत त्याची पडताळणी अद्यापही सुरू आहे। तर कोकण पदवीधर मतदारसंघाची सुद्धा वैध आणि अवैध मतपत्रिकांची पडताळणी जी आहे ती सुरू आहे। मात्र मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता 5800 इतका विजयाचा कोटा जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे। मात्र 402 मतपत्रिका ज्या आहेत त्या अवैध ठरवण्यात आलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबई शिक्षक मधील आता एकूण 12000 मतपत्रिकांची तपासणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। जिंकण्यासाठी आता 5800 मतं लागणार आहेत। मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरला आहे।